हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आशिष लाड ब्लॉग्समध्ये एका नवीन ब्लॉगसोबत. तर आज मी आलो आहे गडांचा गड रायगडला. तर इथे आम्ही बाईकने ट्रॅव्हल केलं होतं. सकाळी 5 वाजता मुंबईवरून निघालो आणि इथे पोचेपर्यंत 9 वाजले. म्हणजे लगभग 4 तास आम्हाला इथे पोचायला लागले. तर इथे यायचं असेल तर तुम्हाला पर्सनल कार किंवा व्हेकल बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला ट्रेननी वगैरे यायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून मांडोवी एक्सप्रेस किंवा तुतारी एक्सप्रेस ही पकडून मानगाव स्टेशनला उतरू शकता आणि तिकडनं बाहेर एस टी डेपोला जाऊन तुम्ही इथे येऊ शकता. पण बेस्ट ऑप्शन तर आहे बाईक किंवा पर्सनल कारने. तर आता जस्ट आम्ही इथे बेसला नाश्ता वगैरे केला आणि आता गडावर चढणार आहे. तर आता लगभग 11 वाजले आहेत आणि आम्ही चढायला सुरुवात करतो आहे. आमचा वन डेचाच प्लॅन आहे आणि आता वर चढणार आणि दुपारपर्यंत खाली येऊन परत वापस मुंबईला. आज गर्दी तर खूप दिसते, संडे आहे तरी पण आज खूप गर्दी आहे. खूप मुलं आली आहेत आता, स्कूलची मुलं आहेत किंवा अशी फॅमिली पिकनिक खूप लोक आले आहेत. तर चला आता आपण बघूया किती वेळ लागतो आपल्याला वर चढायला. पहिलं वर जाणार आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आणि बाकी काय असे स्पॉट असेल ते सर्व या व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करूया. तर चला बघूया. तर मित्रांनो, जर तुम्हाला गडावर रोपवेने जायचं असेल तर इथे रोपवेची पण सुविधा आहे. त्याचे जाण्या येण्याचे तिकीट आहे 315 आणि फक्त जायचे किंवा उतरायचे असेल तर तिकीट आहे 225. आता सध्या वेटिंग खूप लाईन झाली आहे म्हणून तर थांबवली आहे थोडा वेळ, म्हणून आता आम्ही चालतच जाणार आहे. पण हा पण एक ऑप्शन आहे, तो तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. रोपवे सीधा डायरेक्ट गडावर पोचवणार. हा आहे आपला गड. इथे तिकीट काउंटर आहे, इथे तुम्ही तिकीट घेऊ शकता. आता खूप लाईन वाढली आहे म्हणून थांबवण्यात आलं आहे. आणि इथे वेटिंग रूम आहे जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. हा आहे रोपवे गाईज. तर गाईज इथे आहे गडाचा एंट्री पॉईंट. इकडनं वर जायला स्टार्ट. रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती आणि हाच किल्ला स्वराज्याचे प्रतीक मानला जातो. हा किल्ला मड रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि समुद्र सपाटपासून साधारण 2700 फूट उंच आहे. ट्रेक सुरू करतानाच नेचरचा खूप सुंदर एक्सपिरियन्स मिळतो. हिरवी गर्द, डोंगर आणि थंड हवा. रायगडवर पोचायला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पायी ट्रेक जो साधारण 2 ते 3 तास लागतो आणि दुसरा मार्ग म्हणजे रोपवे जो खूप कन्व्हिनियंट आहे. पूर्वी या किल्ल्याचं नाव रायरी असे होते. हा किल्ला आधी मोरे साम्राज्याकडे होता. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून या किल्ल्याला स्वराज्याची राजधानी बनवायचा निर्णय इथे घेतला. रायगडची पुनर्बांधणी आणि विकास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावर झाले. या कामाचा मुख्य कर्ता होते हिरोजी इंदुलकर, जे महाराजांचे कुशल शिल्पकार आणि इंजिनियर होते. हिरोजी इंदुलकर यांनी पूर्ण किल्ल्याचे नियोजन शास्त्रीय पद्धतीने केले. डोंगराचा आकार, दिशा, वारा आणि शत्रूचे संभावित हल्ले या सगळ्यांचा अभ्यास करून रायगडला अजिंक्य आणि सुरक्षित बनवण्यात आला. हा किल्ला इतका मजबूत होता की शत्रूला इथपर्यंत पोहोचणं खूप अवघड होते आणि किल्ला इतका उंच आहे की शत्रू आला तर त्याची प्रत्येक हालचाल आधीपासून दिसू शकेल.
हेच कारण आहे की रायगडला एक स्ट्रॅटेजिकल परफेक्ट कॅपिटल म्हणून ओळखलं जायचे. किल्ल्यावरील भिंत आणि दगड हे पूर्वीच्या काळाची आठवण करून देतात. प्रत्येक दगडात जसे काही इतिहासाचे श्वास बांधून ठेवले आहेत. जसे दगड काही बोलत आणि सांगत असावेत महाराजांचं शौर्य आणि स्वराज्याचं स्वप्न. रायगड किल्ला हा संपूर्ण राजकारणाचा आणि प्रशासनाचा केंद्र होता. इथे राजसदर होती जिथे राज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात. अष्टप्रधान मंडळ इथे बसून स्वराज्याचा कारभार पाहत होती. तर मित्रांनो, आता आम्ही गडाच्या टॉपवर पोचलो आहे. माझ्यासमोर तुम्हाला दिसतो हा मेन दरवाजा आहे आणि इथून मी आतमध्ये बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल. आता आम्ही तिथेच चाललो दर्शन घ्यायला. तर चला बघूया. किल्ल्याचा महादरवाजा इतका विशाल आहे की हत्ती पण त्यातून आरामात जाऊ शकेल, पण शत्रूला त्याच्या बांधणीमुळे आत येणे शक्य नव्हते. किल्ल्यावर पाण्यासाठी तलावाची व्यवस्था होती, जे किल्ल्याचे शास्त्रीय नियोजन दाखवते. रायगडवर जिजामाता महाल होता, जिथे महाराजांचे बालपण गेले आणि याच पवित्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, जो आजही लाखो लोकांना प्रणाम करायला भाग पाडतो. रायगडवर एक भयानक पण महत्त्वाचं स्थळ आहे, टकमक टोक. राजद्रोह आणि गद्दारी करणाऱ्याला इथे शिक्षा दिली जात असे. रायगड आज पण उभा आहे कारण हा किल्ला फक्त तलवारीने नाही तर बुद्धी आणि श्रद्धेने बांधला आहे. रायगडवर उभं राहिलं की फक्त निसर्ग दिसत नाही, तर एक साम्राज्य उभं राहताना दिसते. हा ट्रेक फक्त एक ॲडव्हेंचर नाही तर इतिहास जगण्याचा एक अनुभव आहे. राजे छत्रपती झाले आणि या दरबारात एक महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. या प्रजाला आवाज जायचा आणि इथली प्रजा काही बोलत असेल तो आवाज त्या राजांपर्यंत. त्या काळात दरबार पॅक बंद होता. आज दरबार पॅक आहे का? आज इथे कागद पडला तो आवाज इथे येतो. मुंबईमध्ये सर्वांनी गेट इंडिया पाहिले. गेट इंडिया हाच आकार निर्माण कुठे बनवला? मुंबईमध्ये बनवला. किती नगरे वाजले, महादरवाजे बंद झाले. दरबार मोकळा आहे. तर मित्रांनो, इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इको पॉईंट होता. ज्यांनी महाराज थोडंसंही काहीतरी बोलले तर पुरा दरबारात आवाज जायचा. ही त्यावेळीची कुठल्याही टेक्नॉलॉजी न वापरताना असं आर्किटेक्ट केलं होतं हिरोजी इंदोरकरांनी, ज्यांनी रायगड किल्ला बांधला होता. आणि ही जागा तुम्ही बघू शकता. इथे पहिले पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मन सिंहासन होतं. आता तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. वर जायला देत नाही, आपण तुम्ही लांबूनच पाया पडून किंवा दर्शन घेऊ शकता. असा आहे हा पुरा किल्ला. हा मुख्य दरवाजा. नंतर पुढे जाऊन ब्रिटिशांनी याचीच कॉपी म्हणून मुंबईमधले गेटवे ऑफ इंडिया बांधले. 6 जून 1674 हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. याच रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला स्वतंत्र राज्याची ओळख मिळाली.
तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजेपासून छत्रपती झाले. रायगडच्या मातीतून बाहेर पडताना एकच गोष्ट जाणवते, स्वराज्य हा फक्त घडलेला इतिहास नाही, तर तो आजही आमच्या हृदयात धडकणारा एक भाव आहे. तर गाईज आता आम्ही फायनली खाली आलो आहे. 3:30 वाजले आम्हाला खाली येईपर्यंत. लगभग 4.5 तास लागले आम्हाला. 11 वाजता ट्रेक स्टार्ट केलं होतं आणि आता 3:30ला खाली होतं. आणि फायनली खूप दिवसांचं जे माझं स्वप्न होतं रायगडाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ठिकाणी यायचं, ते पुरं झालं आहे. ह्याचा व्लॉग पण येईल लवकरच. आणि जर तुम्हाला फिरायचं असेल किल्ल्यावर तर तुम्हाला लगभग 6-7 तास तर लागणार. आम्ही कवर केलेले प्लेसेस म्हणजे जे राज्याभिषेक झालेला ते ठिकाण जिथे पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. बाकी बुरुज आणि तलाव बघितली. पण आम्हाला आता निघायचं होते म्हणून खूप सारे प्लेसेस आमचे मिस झाले. ते म्हणजे टकमक टोक, परत किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला एक खूप एक्सप्लोअर करण्यासारखं होतं, ते पण मिस झालं. हिरकणी बुरुज असे ठिकाणं आमची मिस झाले. बघू पुन्हा कधी येणं होईल तेव्हा नक्की कवर करू. आतासाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल आशिष लाड ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.